सामाजिक कार्यकर्ते जयेंद्रजी पाटील यांचा सन्मान करणार आहोत। ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते, बायकरमॅन माजी सरपंच नरेशजी पाटील, विद्यमान सदस्य रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे माननीय श्री जयेंद्रजी पाटील यांना। याच दरम्यान मान्यवरांची उपस्थिती लाभते। मोहनजी लबडे साहेब या स्पर्धेचे पुरस्कर्ते, ज्यांच्या माध्यमातून 2 बाईक सायकल आपल्याला मिळालेत। मोहनजी लबडे साहेब यांचं वेलकम। मी विनंती करेन यायचं या क्रिकेट मंचावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। आणि मॅन ऑफ द मॅच हजार रुपयाचे पारितोषिक लागले होते, ते ऑनलाईन पोहोचलेलं आहे। त्याबद्दल अभिनंदन खेळाडूंचं। संदीपजी डवाळकर साहेब माझगाव यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे मॅन ऑफ द मॅच। अप्रतिम फटका पाहायला मिळाला, चौकारानं सुरुवात होतीये आणि आवाज ऐकणार आहोत यानंतर आपण दीपकभाई पाटील यांचा। तर धीरज होता मॅन ऑफ द मॅच। काँग्रेस धीरज। तर जाऊया नेक्स्ट मॅच कडे, ज्या ठिकाणी पिंट्या सोन्या ग्रुपचे हनुमान चिखले संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली आणि किरण पाटीलचा चौकार। बॅक टू द बॉलर्स खेळाचा प्रयत्न, इकडे मात्र समोर मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे कोणती धाव मिळणार नाहीये। डॉट बॉल 7ला आपण पाहतोय 7 फडके पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा। हो थोडासा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, लेग बिफोर द विकेट, पायचीत सापडलाय। पहिला धक्का इकडे बसेल तो टीम चिखलेला किरणला मात्र परतावा लागेल। LBW पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर। प्लम डिलिव्हरी होती, सरळ जाऊन बुटावर आदळला होता हा चेंडू, त्यामुळे पंचांच्या मनामध्ये कोणतीही साशंकता नव्हती। किरण पाटील आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर वारंवार दाखवलं जात आहे, अगदी योग्य निर्णय मी तर म्हणेन पंचांकडून। गुड डिसिजन। सुनील तांडेल सर आहेत। LBW फलंदाज पास झालाय। सुनील तांडेलला एका बाजूला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला जे सचिनजी कडू आहेत रोहिंजणचे। फुल टॉस होता, यावेळेस अपील लगेच नाकारण्यात आले, मिस केला मित्र म्हणून कुणाल होता त्या ठिकाणी नवीन येणारा फलंदाज। लेग बायचा इशारा पंचांचा आला, 1 रन मिळेल। एक्स्ट्रास मध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाईल। स्कोर मोव्स टू 5 नाउ। फुल टॉस बॉलवर सुद्धा टाइम करावं लागतं तुम्हाला, तरच तुम्हाला बाउंड्री षटकार मिळू शकतात। आणि इकडे मात्र अचानकपणे आलेल्या फुल टॉसनं थोडासा कुणाल सुद्धा गोंधळून गेला होता। 7 फडके पहिल्या बॉलवर चौकार पडला होता, तदनंतर मात्र कमबॅक पाहायला मिळाले ते गोलंदाज 7चं। चिखले संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतले। डावखुऱ्याचा फलंदाज जयेश पाटील ऑन स्ट्राइक। ट्राय केला, यावेळेस मात्र मिडॉनला थांबवलाय चेंडू, कोणतीही धाव मिळणार नाहीये जयेशला। डॉट बॉल 7 फडके, चांगले कमबॅक केलंय। पहिल्या बॉलवर चौकार येऊन सुद्धा पुढच्या 4 बॉलमध्ये फक्त 1च धाव दिली आतापर्यंत।
चांगला बॉल पुन्हा एकदा फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला ऑन साईडला. मिड विकेटचा फिल्डर वेगाने पुढे आलाय. थोडस क्षेत्ररक्षण साजेसं झालेलं नाही रोहितकडून. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मोज टू 7 नाऊ. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि धावफलकावर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 7 न धावा दिल्यात त्या फक्त 7. एक गडी बाद 7. लबडे साहेबांना आपण पाहता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. यश एंटरप्राइजेस एक प्रसिद्ध उद्योजक आज विभागामधील, परंतु अनेक स्पर्धांमध्ये खरं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक त्यांनी दिले. अनेक खेळाडूंचं स्वप्न त्यांनी साकारलंय आणि तेच मोहन शेठ लबडे साहेबांना आपण पाहत आहे. त्यांच्या समवेत या स्पर्धेचे प्रणेते बेलवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाटील यांना आपण पाहता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. त्यांची छबी एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आम्ही या पणापासून स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस सरळ बॅटवर दिला होता. फुल टॉस होता, वळवलाय आणि बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धाबां करतात. कुणालच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. सारे खेळाडू खेळती जिद्दीने असा केलं तो लई झुंजार. मंगेश पाटील दादाचं आयोजन आहे. 11 धावा धावफलकावर. तेजस आहेत गोलंदाज. तेजसचा हा बॉल यावेळेस अडवा बॅटनं मिड विकेटला. 7 ला चकवत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावां करता तेजस वर दुसरा हल्ला. लगातार दुसरा चौकार कुणालच्या बॅटमधून. लगातार 2 चौकार आलेत. 8 धावा पहिल्या 2 बॉल मध्ये दिल्यात त्या गोलंदाज तेजस डोंगरेनं. कारला डोंगर आपण पाहताय एकविरा माऊली. इकडे मात्र क्लीन बोल्ड. तेजसला मात्र सफलता. 2 चौकार आल्यानंतर मात्र कुणालला बाद केलंय. एक मोठा अडथळा मित्र म्हणून दूर काढलाय. अशा स्वरूपामध्ये क्लीन बोल्ड बाद झालाय. ही दुसरी सफलता असेल डोंगराच्या बडा टीमसाठी. 15 वर 2. होते परंतु तदनंतर मात्र कुणालाच बाद केले तेजसला. तिसऱ्या चेंडूवर ही सफलता अर्जित करत असताना 15 धावा झाल्यात. स्प्लिट स्क्रीन आपण पाहताय. एका बाजूला मॅच सुद्धा पाहता येते, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या स्क्रीनवर जे मान्यवर मोहन शेठ लबडे यांना आपण पाहताय. टायमिंग प्रॉपर नाहीये. फॉलो थ्रो मध्ये उचललाय. अंडरआर्म थ्रो करण्यात आला होता परंतु स्टम्प्सला मात्र हिट होऊ शकलेला नाहीये तेजसचा हा थ्रो. इकडे एक धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 16 वर. 16 ऑन बोर्ड नाव. पिंट्या सोन्या ग्रुप चर्मन चिखले संघांना नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इकडे मात्र पंचांचा इशारा आलाय की गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. ऑन स्क्रीन चेक केलं जाईल. गोलंदाजाची शैली तपासण्याचं कार्य ऑन स्क्रीन केले जातील स्वतः आयोजक. आमची मोठी टीव्ही स्क्रीन आहे एकविरा इव्हेंटची.
ओ यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे, कुणी नाहीये मागे आणि बॉलला पाठवले ते सरळ सीमा रेषेच्या दिशेनं. जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय फाईन लेगला चौकार. चेंज ऑफ पेस होता, थोडासा धीम्या गतीने टाकला हा बॉल तेजसनं आणि इकडे मात्र निर्धाव सुद्धा निघून गेलाय. डॉट बॉल 2 षटकांचा खेळ या ठिकाणी थांबेल आणि धाव फलकावर धावा लागल्या त्या 2 गडी बाद. 20 धावा. एक पारितोषिक येत आहे जे संदेशसाठी असणार आहे. मल्हार विशाल पाटील यांच्याकडून लगातार 2 षटकारांना 1000 रुपयांचं पारितोषिक असेल संदेशसाठी. संदेश फडके तर 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर 20 धावा. 10च्या सरासरीनं धावा आल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या फेरीमधील ही 4थी लढत सुरू आहे. या अगोदर आपण पाहिले तर आजच्या रात्रीमध्ये 2 सामने जिंकले ते पपन 11 पेठनं. त्यामुळे तिसऱ्या मॅच मध्ये त्यांच्या विरोधामध्ये कोणता संघ येणार याकडे आता मात्र साऱ्यांचं लक्ष असेल. अक्षय कडू आलाय गोलंदाजीसाठी. डोंगऱ्याचा पाडा टीम आपण पाहताय. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. इकडे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पहा. अगदी कमालीचा इकडे मात्र आउट स्विंग पाहायला मिळतोय. गोलंदाजी मधून राऊंड स्टम्प्सनं बॉलिंग करतोय. अँगल बनवून टप्पा पडल्यानंतर कट करतोय बॉल बाहेरच्या बाजूला. त्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजांना थोडंसं कठीण चाललंय. पहिला चेंडू तर तसाच पडला आणि लेग ब्रेक साठी ओळखला जातो स्पेशालिस्ट आहे अक्षय कडू. पहिलाच चेंडू डॉट आलाय. यावेळेचा ही चेंडू इकडे सोडून दिला होता. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 21. 21 धावा. ग्रामस्थ मंडळ चषक डोंगराचा पाडा आपण पाहिला होता. बाळाराम पाटील चषक फार मोठी स्पर्धा डोंगराच्या पाड्याच्या मैदानावर पाल्याच्या मैदानावर झाली होती. आणि इकडे मात्र फलंदाज बाद होतोय. संदेश होता त्या ठिकाणी आणि तिसरी सफलता इकडे मात्र मिळेल ती डोंगराचा पाडा टीमला. ऑफस्टमच्या बाहेर शफल क्रॉस झाला होता आणि त्यानंतर मात्र त्याचा अंदाज चुकला. चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळतोय आणि क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र अजून एक फलंदाज गमावलाय तो चिखले टीमनं. 21 वर 3. ॲडव्होकेट सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लेफ्ट हँडेड बॅटर. अक्षय कडूला मात्र सफलता मिळाली. बॅटिंग करण्याचा निर्णय चिखले संघाने घेतला खरा. पाठीमागचे काही रिझल्ट त्यांनी पाहिले होते. ओवे संघाची कदाचित बॅटिंग पाहिली असेल परंतु इकडे मात्र सध्याच्याकडे तशीच बॅटिंग होताना दिसत नाहीये. एक चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरकडे जात असताना लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय त्यामुळे सिंगलच मिळेल. सागर खातं उघडेल 1 या धावेनं. टीमची टोटल मात्र हळूहळू पुढे सरकत असताना 22 वर जाऊन पोहोचले. 22. निदान 40च्या आसपास तरी पोहोचावं लागेल कारण आजच्या रात्रीमध्ये धावसंख्येचा उच्चांक पाहायला मिळाला. अगदी पहिल्या मॅच पासून खरं तर धावाच पाहायला मिळाल्यात. त्याचमुळे कदाचित चिखले संघानं निर्णय घेतला बॅटिंगचा. सुरुवात आपण पहा. E11 ओबीएस संघानं नुकत्याच 76, 52, 57, 45 धावा, 44 धावा
या सगळ्या धावा आपण पाहिल्या आजच्या रात्रीमध्ये. त्याचमुळे निदान 45च्या आसपास पोहोचावं लागेल, परंतु त्यासाठी प्रवास थोडासा खडतर वाटतोय. कारण आता 9 चेंडू शिल्लक आहेत. सागर पाटील आणि जयेश पाटील अशी जोडी आहे. जयेश पाटील ऑन स्ट्राईक नाव. अक्षय कडूचा बॉल ऑन साईडला वळवलाय. इकडे क्षेत्ररक्षक पोहोचले. दुसरा धाब्याचा कॉल. थ्रो जर परफेक्ट असता तर कदाचित सागरला तिथूनच पॅव्हेलियन गाठावं लागलं असं. बाल बचावलाय. इकडे 2 धावा मिळतील, परंतु रिस्क घ्यावी लागेल. सध्याच्या घडीला रिस्क फार महत्वाची आहे, कारण आता धोका पत्करला नाही तर रन सुद्धा येणार नाही आहेत. आणि तेच घडलं. सुरुवातीला मात्र अपेक्षा होत्या किरण जयेश कुणाल कडून, त्यांनी सुरुवात सुद्धा केली होती चौकारानं, परंतु लॉंग इनिंग साकारू शकले नाहीत दोनही फलंदाज. यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. त्यानंतर संदेश बाद झाला. 3 फलंदाज आतापर्यंत परतलेत. सोडून दिला हा बॉल, परंतु पाठीमागे चांगला स्टॉप. त्या ठिकाणी शॉर्ट दरम्यानला सागर धावत सुटला आणि सापडलाय. रनआउटची शिकार. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय, परंतु धावचीच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र नाहक गडी गमावलाय तो चिखले संघानं. सागर पाटील बॅक टू द डगआउट. राऊंड स्टम्प्सनं हा चेंडू यावेळेस मात्र जाऊन सरळ आदळला. तो शरीरावर लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव लेग बायची अवांतर धावसंख्येमध्ये जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 26 आकड्यावर. नरेशजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे मोहनजी लबडे साहेब आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. थोडीशी चर्चा त्यांच्यामध्ये होत असताना. आणि यश एंटरप्राइजेस खरं तर अनेक संघ सुद्धा पाहतो आपण. अनेक पुरस्कार त्यांना रोहनजी लबडे टीव्ही संघाचे पुरस्कार ते सुद्धा पाहायला मिळतात. त्यांचे सुपुत्र आहेत, त्यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहिली होती पहिल्या रात्री सुद्धा. चांगला बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा अँगल बनवून टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतोय. जयेश मिस करतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 4 गडी बाद. 26 धावा चिखले संघ. चौथं आणि अंतिम षटक असेल गोलंदाजी ट्रॅकवर. सव्वीस धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 4 गडी बाद. अटल सेतूचं विहंगम असं दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवर. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर पहिल्यांदाच ज्यावेळेस लोकनेते दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टवर फ्लाईट आली होती ते सुद्धा दृश्य त्यांनी कॅप्चर केलं होतं. तेव्हा पारगावला स्पर्धा सुरू होती आणि बरोबर पहिली फ्लाईट होती. आणि हे पहा आपल्या टीव्ही स्क्रीनवर इंडिगोची पहिलं पॅसेंजर विमान. खरं तर चाचणी होती, परंतु ते सुद्धा दृश्य एकविरा इव्हेंट्सच पहिल्यांदा दाखवलं होतं आणि प्रचंड व्हायरल सुद्धा झालं होतं. नवी मुंबई विमानतळ दिबा पाटील साहेबांचं. संदेश शेके यांची ही कलाकृती. यावेळेस फिरून खेळला फटका. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फाईन लेग बॉडी लाईनच्या दिशेने एक वेगवान पिकअप शॉट. चौकार.
जयेश पाटील एकटा लढतोय सध्याच्या घडीला. 7 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान त्यानं दिलंय. टीमची टोटल 30 या आकड्यावर. कसं बस का होईना 40च्या पुढे न्यावं लागेल ही धावसंख्या. अनिकेतचा लोबा फुल टॉस बॉल उचललाय लॉंग ऑन कडे. चेल्टी फ्लाय आणि जयेश पाटीलची इनिंग मात्र संपुष्टात आणली ती अनिकेतनं. धक्का क्रमांक 4. आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. फलंदाज 5वा यावेळेस मात्र गमावेल. चिखले संघ निम्मा संघ गारद होत असताना अर्धी सेना पॅव्हिलियन मध्ये. भाग्यजी पाटील प्रचंड मेहनत. थोडस निश्चिंत आता मात्र बसलेत, कारण सुरुवातीला स्पर्धा सुरू करायची. टीम्स वेळेवर आल्या पाहिजेत. एकदा की पहिला राऊंड झाला ना का थोडस टेन्शन दूर होत असतं आयोजकांचं. कट करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे मात्र बराच दूर होता. फाईट बॉलचा इशारा. एकतीस धावा धावफलकावर आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. 31. प्रणय पाटील आणि प्रीतम पाटील अशी जोडी आहे चिखली टीम कडून. गोलंदाजी बारकोड अनिकेत पाटील पुन्हा एकदा. चेंज ऑफ पेस होता, थोडासा धीम्या गतीने टाकला होता. लाईन ओढली होती, खेचून टाकला होता बॉल. इकडे मात्र थोडासा शॉट होता, अंदाज आला नाही गतीचा. बीट केले गतीने अनिकेत पाटीलना आणि हा चेंडू मात्र निर्धाव जात असताना डॉट बॉल. थोडंसं हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर. सामने सुद्धा सुरळीत झालेत. उद्या इन ऍक्शन पाहायला मिळतील तुम्हाला. प्रचंड टेन्शन होतं काल तर. वादळ वारा आला होता, एक आमचा खांब सुद्धा करता डगमगला होता. अशी अनेक संकट येत असतात. पडला होता या अगोदर सुद्धा तिकडचा आम्हाला थोडासा आठवतो. असं पडलं म्हटलं की बेलवलीचं त्या आठवणी आमच्या सुद्धा जागृत होतात आणि पटकन काहीतरी होतं. असं गरगरतं, डोकं गरगरतं. क्लिप आमच्याकडे पण आहे, आम्ही साक्षीदार आहोत त्याचे. गोलंदाज तयार अनिकेत. लोवर फुल टॉस बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला वळवलाय. सिंगलच मिळेल. एक जाव त्या ठिकाणी. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 32 या आकड्यावर. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला टॉस जिंकल्यानंतर चिखले संघानं. परंतु ही जी धावसंख्या आहे ही त्यांना पुरेशी ठरणार का, हा प्रश्न आता मात्र चिखले संघाच्या पाठीराख्याला सुद्धा पडला असेल. कारण आज अनेक संघानं पहिल्या इनिंगमध्ये भरपूर धावा चेपल्या होत्या, परंतु हे पहिल्या फेरीतील 4थ्या मॅचमध्ये मात्र पाहायला मिळालेलं नाहीये. पाहूया, लास्ट बॉल आहे, शेवट गोड केला जाणार का. प्रीतम यावेळेस मात्र उडवते बॉलला. ऑन साइडला मिड विकेटला भिरकावून दिलाय आणि बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी. चेंडू गेला ढगात. शेवटच्या बॉलवर आलाय षटकार आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 38 या आकड्यावर. आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 39 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते डोंगराच्या पाडा संघासमोर. मान्यवर या स्पर्धेचे पुरस्कर्ते आदरणीय मोहनदादा लबडे साहेब. अनेक संघांना पॅक करणारं आणि अनेक स्पर्धांसाठी मोठी पुरस्कार देणारं व्यक्तिमत्व. या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून 2 सायकल, बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलरसाठी ज्या सायकल प्रदान करण्यात येणार आहेत, त्या सायकल ज्यांच्या माध्यमातून मिळालेत
खानावले गावचं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आदरणीय मोहनदादा लबडे साहेब यांचं स्वागत आयोजकांच्या वतीने केलं जात आहे. आहे तो भाव संगम आज पिंट्या सोन्या ग्रुप जे हनुमान चिखले आणि त्यांच्या विरुद्ध दोन हात करताना आई गावदेवी कुशाल दादा 11 आज डोंगराचा पाडा संघ खेळतो. तर टार्गेट सेट केले 39. तर क्रिकेट रसिक सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतो. कुमार शेठ चोरगे यांचं इथे आगमन झाले आणि त्यांनी चिखले संघाला शुभेच्छा दिल्या. त्यांचं वेलकम सुस्वागतम. 39चं टार्गेट. आपण स्पर्धा पाहतोय. माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य नरेशजी पाटील, माजी सरपंच युवा नेतृत्व रुपेशजी पाटील, जीवन पाटील, आज सर्व सहकारी व्यवस्थापक जेडीएम चॅलेंजर 40+ बेलवले. 39चं टार्गेट. 39चा टप्पा ओलांडायचं. सामना कोण जिंकेल? मॅच नंबर 4 पहिल्या फेरीतील 4था सामना. आज आपण पाहतो आई 11 ओवे संघाने एक हाती सामना जिंकला आणि धावसंख्येचा उच्चांक पाहिला. आज कमालीची बॅटिंग ओवे टीम कडून स्पेशली इम्प्रेस केलं. धीरज मात्रे 12 चेंडू मध्ये 35. तर सलामीची जोडी सरकले. 39चं टार्गेट. अक्षय प्रदीप 39चं टार्गेट. षटक क्रमांक पहिलं. सामना आपण पाहतो चिखले विरुद्ध डोंगराचा पाडा. मॅच ऑन सेकंड इनिंग आपण पाहतो. माजी सरपंच सदस्य चषक. चला मॅच ऑन करा, स्पीडअप करा. मध्यरात्री नंतर आता 12:26. 4 षटक 39. सलामीची जोडी अक्षय कडू. गोलंदाज जनार्दन सते. पहिला चेंडू. ओ गुड लाईन. जनार्दन सते एक अनुभवी गोलंदाज आहेत. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिलं. आता 39 आहे. पॉवर प्ले मध्ये षटक हाताळतो आणि मागच्या वर्षी जनार्दन सते बेस्ट बॉलर ठरला होता. प्रचंड अनुभव त्याच्याकडे, गुणवत्ता आहे. मैदानावर परिस्थिती पाहून गोलंदाजी करणं ही त्याची ओळख आहे. वन्स अगेन डीप कव्हर कडे बॅकअप देताना क्षेत्ररक्षक. ओ प्रयत्न कमालीचे झाले. ओ प्रयत्नांचं कौतुक करूया. मात्र अंपायर सिग्नल मिळतील. 4 धावा चौकार. येतात का? 2 महिन्यापूर्वी विवाहबद्ध झालेत. जनार्दन गोलंदाज आपण जरूर पाहतो. चांगले प्रयत्न पाहिले. कव्हर क्षेत्राकडे चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला. 39चं टार्गेट. जनार्दन सत्य, अक्षय कडू आणि प्रदीप पाटील. 39चं टार्गेट. पिंट्या सोन्या ग्रुप जे हनुमान चिखले. ऑफ स्टंपच्या बाहेर गुणवत्ता या खेळाडूकडे. मी मगाशी म्हटलं वेगळ्या धाटणीचं चेंडू फेकणं, आपल्या गोलंदाजीचं शक्ती प्रदर्शन केलं आणि मैदानावर जशी परिस्थिती आहे तशी गोलंदाजी आजपर्यंत किम्यागार ठरलाय. जनार्दन सत्य गोलंदाजीची ताकद आहे चिखल्या संघाची आणि गोलंदाज जनार्दन सत्य. नेक्स्ट बॉल.
क्षेत्र खाली, नो चान्स, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. या संपायर सिग्नल मिळतील 4 धावा चौकार. चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा बॅटचं तोंड उघडलं. अक्षय कडू विचार विनिमय करून खेळतोय, शांत डोक्यानं खेळतोय, हुशारीनं फटके सजवतोय आणि जनार्दनच्या आक्रमक गोलंदाजीचा तो अभ्यास करून संघासाठी खेळताना. कंपॅरिझन आपण केली पूर्वार्धामध्ये पॉवर प्ले 1 मध्ये 7 फटकेने 6 धावेचं षटक होतं. मात्र हे जनार्दनचे षटक थोडं मोठं ठरले संघासाठी पॉवर प्ले मध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करताना जोरदार अपील झाली, दबाव तंत्राचा वापर. स्ट्रायकर एंडला अक्षय कडू. अद्याप आतापर्यंत अक्षयनं 5 चेंडूचा सामना केला. एष्टी रक्षक आपण पाहतोय ॲडव्होकेट सागर पाटील यांना एष्टी रक्षक पाहतोय. पॉवर प्ले 1 जनार्दन. नेक्स्ट बॉल. आतापर्यंत 5 चेंडू 8 धावा दिल्या. ओ पायाचा वेध, मिडल ऑफ द स्टंप. गोलंदाजानं आपलं तंत्रमंत्र वापरलं. ही विकेट महत्वाची होती. मॅजिकल चेंज बॉलर जनार्दन सतेला का म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण दाखवून देत असताना जरी 2 वरील चेंडू पाहिलं बघा, शैलीबद्ध गोलंदाज ऍक्शन इम्प्रेस करताना जसा चेंडू डिलिव्हर केला मिडल स्टंप वर, आपण हा चेंडू पाहिला. एकविरा इव्हेंट टेक्निकल टीम. यस डेफिनेटली अंपायर सिग्नल LBW. पायचित पहिला धक्का. गोलंदाज पिंट्या सोन्या ग्रुपच्या अनुमान चिखले. पहिला चेंडू शरीर भेदी, आणखीन एक सफलता सुरुवात करून दिली, दणका दाखवलाय आणि इथे विकेट. गुड बॉलिंग. दुसरा धक्का 8 वर. एकूण दाफलकर पाहिले 8, 2 धक्के मिळाले. 39. प्रदीप बाद झाले. यस बघा डेफिनेटली अगदी टेक्निकल टीम खूप छान काम करते. संदेश यांचे कॅमेरामन आहेत आज, मेन कॅमेरामन. खूप चांगलं वर्क परफेक्टली कव्हर केलं. आणि आज ओमकार आहेत स्वतः एकविरा इव्हेंटचे, ते ओनर सुद्धा राहिलेत. संदेश असतील, ऑल टीम्स. 8 धावा 2 विकेट. पुढे सरसावत फटका खेळला आणि इथे विकेट. टेक द कॅच. क्षेत्ररक्षक होत्या कुणाल पाटील. आणखीन एक धक्का. 8 वर 3 गडी बाद. गुड बॉलिंग.
आपले आयोजक मंडळी आणि मध्यरात्रीनंतर आपण हे नेहमी चित्र पाहत असतो. दबाव निर्माण करताना गुड बॉलिंग, श्रीनाथनं तणाव निर्माण केला. गोलंदाज सुद्धा मॅच मध्ये काय काय करू शकतो. मग आपण IPL पाहतो, बिग बॅश लीग पाहतो, आपण T20 क्रिकेट पाहिले, टेनिस क्रिकेट मध्ये पाहिले. एक षटकामध्ये गोलंदाजानं जर कमालीची कामगिरी केली, शानदार शक्ती प्रदर्शन केला, तर एक षटक स्पर्धेमध्ये खूप काही सांगून जातं, मॅच मध्ये खूप रंगत निर्माण घेऊन येतं. श्रीनाथला पाहूया, लॉफ करताना दबाव निर्माण जरूर झाला, मात्र इथे 7 फटक्या. डोंगऱ्याच्या पाडा संघाची ताकद या आक्रमक खेळासाठी तो ओळखला जातो. 39 साठी कडवी झुंज देत असताना कडवा प्रतिकार होते. ओ नंबर 2 श्रीनाथ. मागच्या 3-4 मॅचेस मध्ये सुदर्शन आम्हाला सांगतो 36, 40, 46, 50, 77 टार्गेट पाहिला, मात्र आता 39. ओव्हर नंबर 2 मात्र धावा कमी असतात. वेन द स्कोर इज लो क्वालिटी ऑफ क्रिकेट इनक्रीज. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते, टॅलेंट पाहायला मिळतं. आणि आता श्रीनाथ समोर 7 आहे, परिस्थितीचा सामना कसा करणार. दडपण ओढावले त्याच्यावर संघाचा प्रमुख खेळाडू. सेवनला पाहतोय, अजयला पाहतोय, दबाव निर्माण करण्याचा श्रीनाथ गोलंदाजी करतोय. जनार्दनचं षटक राहिलं 8 धावांचं, मात्र मॅच मध्ये अजूनही उत्कंठ आहे. श्रीनाथनं खूप शानदार गोलंदाजी, 10 धावा 3 विकेट. आतापर्यंत स्कोर कार्ड, पायावरचा चेंडू लॉंग ऑन कडे, गॅप शॉट, गुड स्ट्रोक, मिळतील 4 धावा. मागे जी मेहनत केली होती 5 चेंडूवर त्यावर पाणी फिरवलं. अजय 7 इथे भागीदारी बनवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. टार्गेट 39, मात्र कंपॅरिझन कडे आपण वळलो. आता या वेळेला डोंगराच्या पाड्या संघाची धावसंख्या 14, 3 विकेट. 2 षटकानंतर 20 धावा होत्या. आपण बॅटिंग टीम जरूर पाहिली होती जेव्हा पूर्वार्धामध्ये पिंट्या सोन्या ग्रुप जे अनुमान चिकले तशाच पद्धतीनं पलटवाऱ्या. 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 14, टार्गेट 39, विनिंग कॅल्क्युलेशन. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर आपण जरूर पाहणार आहोत. 12 बॉल 25. बेलवली गावात माझे सरपंच, बेलवली गावात माझे सरपंच, सदस्य चषक ठेवले, सदस्य चषक. आमचा मंगेश दादा पाटील स्पर्धेचा आयोजक, आमचा मंगेश दादा पाटील स्पर्धेचा आयोजक. 2 षटकांचा खेळ संपले. धावा 14, रिक्वायर्ड 100 12.50. येणारे 12 चेंडू 25 ची गरज. टीम मीटिंग बोलावले, चर्चा जरूर असेल. पिंट्या सोन्या ग्रुप जे अनुमान चिकले आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना आई गावदेवी डोंगऱ्याचा पाडा संघ. कमालीचा सामना आहे. 7 फटके जोपर्यंत मैदानावर उभा असेल आक्रमकतेसाठी ओळखला जातो. मैदानावर जेव्हा जेव्हा 7च्या खेळ्या आपण पाहिल्या मागच्या 4-5 वर्षाचा जर त्याच्या कामगिरीचा आढावा घेतला, नेहमी आक्रमक बलवान फलंदाजीसाठी ओळखला जातो. जबाबदारीचं ओझ त्याच्यावर आहे. 12 बॉल 25. ओव्हर नंबर 3 गोलंदाज आलाय प्रीतम पाटील, आणखीन एक यंग टॅलेंट चिखले संघाचं. जनार्दननं धावा दिल्या 8, 1 विकेट. श्रीनाथनं धावा दिल्या 5, 2 विकेट. आता इथे कमबॅक कोण करणार. अजूनही दोघांनाही समान समान संधी आपण पाहतो. बॅलन्स सामना आहे. दोन्ही संघ प्रवास करताना. 12 बॉल 25, 39 टार्गेट. पहिला चेंडू ऑन साइडला, थोडा विश्वास नव्हता, कनेक्शन झालं. जो इरादा पक्का केला होता, मात्र 7 अजूनही मैदानावर संघर्ष करेल. शेवटपर्यंत 7 मैदानावर राहिला तर तो या मॅचला कलाटणी देऊ शकतो. आणि चिखले संघाला माहिती ही विकेट गोल्डन विकेट आहे, इथून मॅच मध्ये परतण्याची संधी असेल. सक्सेसिव्ह ओव्हर होतं श्रीनाथचं. प्रीतम आल्या 11 बॉल 24. दडदड वाढते. नेक्स्ट बॉल मागे ठेवला, आदळला हा चेंडू. उंची होती मात्र अंपायर सिग्नल. लाईन भरकटताना थोडा दबाव नक्कीच आहे. एक एक धाव मोलाची, एक एक धाव महत्वाची. समीकरण अनालिसिस आपण पाहतोय. दोन्ही संघ विजयासाठी घोडदौड सुरू आहे. मध्यरात्रीनंतर 12:38 मॅच नंबर 4 पहिल्या फेरीतील हा 4था सामना. 11 मध्ये 23.
पिंट्या सोन्या ग्रुपच्या हनुमान चिखल्या. ओव्हर नंबर 3 शरीरावर गोलंदाजी शरीर भेदी. काय लाईन आहे तिकट मार आहे चलाखी गोलंदाजी. अंपायर सिग्नल लेग बाईस टार्गेट 39. मॅच मध्ये उत्कंठा निर्माण होती ज्या पद्धतीने गोलंदाजी होत्या. धाव रोखण्याचं शिवधनुष्य पेललं आणि दाखवून देत असताना गोलंदाज प्रीतम पाटील मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. अगदी स्टंप टू स्टंप अटॅकिंग गोलंदाजी 10 मध्ये 22 टार्गेट 39. आक्रमणाचा प्रयत्न 7 स्ट्रगल करतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू अडवलाय. सिंगल मिळेल. सिंगल डबल न काही बिघडू शकत नाही कारण चिखले संघाचं संतुलन आता जबरदस्त आहे. चांगला संघ बांधला आज आपण पाहतोय. पिंट्या ग्रुप पुरस्कर्त्यांचे धन्यवाद देऊया. 9 मध्ये 21 7 कडून संघाला खूप काही अपेक्षा आहेत. गोलंदाजी चांगली होती प्रीतम आतापर्यंत एकही मोठा फटका नाही. 9 मध्ये 21. आक्रमणाचा प्रयत्न लयबद्ध गोलंदाजी डायरेक्ट थ्रो बॅकअप रेडी. ओ इथे झाली चूक. काय विपरीत घडलंय. जिथे फक्त एक होत्या तेली गेले तूपही गेले आणि मराठीमध्ये मान्या आणि इथे या अतिरिक्त धावा मिळतील. टोटल 5 धावा मॅच टर्निंग पॉइंट होणार का. दडदड वाढले. यस टोटल धावा मिळतील. अंपायर बॅटकट. यस लेग बाईस आउट क्लिअर झाले. मात्र हे छोटे छोटे क्षण मैदानावर खूप काही सांगून जातात. आता इथून कमबॅक करण्याची संधी. टार्गेट 39 कंपल्सरी चेस. 8 बॉल 16 8 दुने 16. एक चुकी मॅच मध्ये काय काय करू शकते. अंगलट येणार का. अंगलट येणार का. महान खेळाडू 7 परिस्थितीचा सामना कसा करावा हे त्याला माहिती आणि तो मैदानावर शांत डोक्यानं हुशारीने खेळतो. 3 मध्ये 3 धावा. गोलंदाज प्रीतम एकूण धावा दाफलकावर टोटल 23. ओ वेगवान चेंडू जरी चूक झाली तरी हार मानायची नाही आणि कमबॅक करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज प्रीतम. तणाव चिडचिड वाढले दोन्ही संघांवर दबाव पुन्हा एकदा सक्रिय झाले गोलंदाज. सामना अजूनही गेला नाही. 7 मध्ये 16. 7 चेंडू आणि 16. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. गोलंदाज प्रीतम पुढचा चेंडू. 7 ला फसवले. फटका फसलाय. झेल होणार का. डिफिकल्ट होता. 7 न तयारी दाखवली नाही. फक्त एक धाव अर्जित करून सामन्यामध्ये अजूनही उत्कंठा निर्माण होत असताना गोलंदाजांना थांबवले. मात्र गोलंदाजी आवडली असेल तर प्रीतम साठी कौतुक झालं पाहिजे. जी चूक झाली फिल्डर कडून मात्र तिचं बेनिफिट मिळाला. आता 6 मध्ये 15 ची गरज. एकूण धावा 24. 3 विकेट 39 टार्गेट. 6 मध्ये 15. तर 6 चेंडू 15 धावेची गरज. 39 टार्गेट. नरेशजी पाटील सर आहेत माजी सरपंच. दीपक पाटील सर आहेत. एक काळ होता बरीच वर्ष त्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये अतिशय जवळचे मित्र आणि कदाचित त्याच गप्पांना उदाहरण आलं असेल. 6 चेंडू 15 धावा. 39 टार्गेट. पहिला चेंडू लॉफ करतोय. झेल होणार का नाही. 7 ला विश्वास आहे स्वतःवर आणि हा आलाय षटकार. आता 5 मध्ये 9. चेंडूची प्रतीक्षा करत होता. मागच्या 3-5 चेंडू मध्ये तो शांत होता मात्र आता विश्वास त्याला. गुड बॉलिंग कमबॅक होऊ शकतो. षटक क्रमांक 4 सूरज पाटील. येणारे 4 चेंडू 9. सूरजला माहितीये डॉट बॉल सिंगल मॅच मध्ये कमबॅक करून देईल मात्र 7 च्या बॅट मध्ये चेंडू दिला तर तो ठेवणार नाही.
उत्कंठा वाढवणारा सामना, एक एक धाव वाचवणं. आता इथून पुढे षटकार मॅच मध्ये काय काय करू शकतो याचा प्रत्यय पाहिला. 7 आक्रमक झालाय. पुढचा चेंडू, टप्पा बदलला, क्षेत्ररक्षक रेडी, प्रयत्न चांगले. 7 निघालाय. 7 ला थांबवणं या परिस्थितीमध्ये खूप महत्वाचं आहे. विनिंग कॅल्क्युलेशन 39चं टार्गेट, एकूण धावा फलकावर 32, 3 मध्ये 7. सूरज पाटीलला चॅलेंज. 7 ला थांबवणं आता खूप महत्वाचे. 6 मध्ये 15चा सामना. जनार्दन त्याला कान मंत्र देतो. 7 एक विध्वंसकारी फलंदाज आहे, तो मैदानावर शांत बसणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तो नक्कीच शांत बसणार नाही. 3 मध्ये 7. गुड बॉलिंग. सूरजला माहिती इथे 7 ला बीट करणं, सिंगल डबल वर थांबवणं खूप महत्वाचं. ऑफ स्टंपला ठेवला, काय चेंडू फेकला बघा. नॅचरल स्विंग, ऑन स्विंग हे सूरजला ओळखावं लागेल. परिस्थिती कशी असू द्या, चल बिचल व्हायचं नाही. 2 मध्ये 7 धडधड वाढत्या. 39 साठी नाकी 9 आणलं. 7 मॅच विनर खेळाडू आहे. हे क्षण खूप महत्वाचे असतात. वेळ होता, टायमिंग होतं, शरीराचं संतुलन झालं होतं. हातामध्ये चेंडू आपण स्क्रीनवर पाहतो, रिप्ले पडला होता मात्र नाही. क्षेत्ररक्षक होत्या. हे क्षण खूप महत्वाचे असतात. क्षेत्ररक्षक तिथे होत्या. आता विनिंग मोमेंट कडे आपण जरूर जाऊया. साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅच मध्ये 39 साठी नाकी 9 आणलं. चला प्रेक्षकांनो, सामना आवडला असेल मॅच स्पीडअप करा. चला टीम जिंकल्या. 7 मॅच विनर खेळाडू. जनार्दनचा हा कान मंत्र कोणता असेल सूरजला. 1 मध्ये 5, 39, 34 झाले. 3 विकेट. चला प्रेक्षक वर्ग, कंपल्सरी चेसिंग. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊ द्या. विजयाचा शिल्पकार गोलंदाज सूरज पाटील होणार का मॅच विनर, वेल मॅच फिनिशर 7 असेल. 1 बॉल 5. दबावे. सूरजच्या डोक्यामध्ये वेगळं तंत्र. डॉट चेंडू, सिंगल डबल, चौकार आला तरी मॅच जिंकेल. समोर 7. फटका सजवला बॅटच्या मधोमध. वेल मॅच फिनिशर. 7 फटके, सामना जिंकलाय शेवटच्या चेंडूवर. मात्र क्षेत्ररक्षकाने केलेली चूक. क्रिकेटमध्ये पकडा झेल आणि जिंका खेळ का म्हटलं जातं. सोडणार झेल तर सोडणार मॅच असं म्हटलं जातं. आणि आता क्षेत्ररक्षकाने केलेली चूक. मात्र शेवटचा चेंडू अगदी बॅटच्या पट्ट्यात आला आणि तो फटका खेळला. साहजिकच 7 यासाठी ओळखला जातो. मॅच फिनिशर. कमालीचा सामना. आई गावदेवी कुशलदादा 11 डोंगऱ्याचा पाडा संघानं हा सामना जिंकला. बॅड लक. चला नेक्स्ट मॅच टॉस केलं जाईल. परशुराम पाटील सर जॉईन झाले. डोंगऱ्याच्या पाडा संघाचे कर्णधार यायचं आहे आणि उभे संघाचे कर्णधार इथं पोहोचलेत. दोन्ही संघाच्या दरम्यान दुसऱ्या फेरीचा हा सामना असेल आणि या सामन्यातून जिंकणारा संघ पप्पन 11 पेठ संघासोबत आजच्या रजनीतील अंतिम सामना खेळेल. मॅन ऑफ द मॅच 7. यस, नो डाऊट. 7 फटकेसाठी टाळ्या होऊ द्या. जेल सोडल्यानंतर त्याची किंमत का असते ते दाखवून दिलं आणि प्लेअर ऑफ द मॅच मयूर म्हात्रे बाबांजे यांच्याकडून डोंगरेच्या पाडा संघाला विजयासाठी शुभेच्छा आल्या.
मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी या स्पर्धेचे पुरस्कर्ते रोशनदादा पाटील यांना विनंती करेन. 7 अप्रतिम फलंदाजी, शेवटच्या क्षणापर्यंत कूल राहत आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत. 7 ओके 7 1 मिनिट यायचंय. 7 कम चला नाणेफेक करून घेऊया. संघमालक प्रतीक डोंगरे यांच्याकडून 7 यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंगेशजी पाटील द्यायचंय.